आपण एका विशिष्ट विषयावरती मनन चिंतन आणि अध्ययन करत आहोत आणि तो विषय आहे 7 विजय। 7 विजय आम्हाला प्रगटीकरण, ज्याला इंग्लिश मध्ये रेव्हेलेशन म्हणतात, हिंदी मध्ये प्रकाशित वाक्य म्हणतात। आणि या रेव्हेलेशन किंवा प्रकाशित वाक्य किंवा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये देवाचा सेवक योहान, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा परम शिष्य होता, जो प्रभू येशू ख्रिस्ताला सदैव बिलगून असायचा, सगळे शिष्य त्यांची पांगापांग झाली होती जेव्हा येशूला धरून देण्यात आलं। येशूच्या वधस्तंभाजवळ थांबणारा एकमेव शिष्य होता ज्याचं नाव आहे योहान। आणि या योहानाला एका मोठ्या शिक्षेसाठी, काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी, सेवा करते म्हणून त्या गोष्टीसाठी रोमन सरकारने पात्म नावाच्या बेटावरती शिक्षा भोगण्यासाठी त्या ठिकाणामध्ये त्याला टाकला असताना, मरणाच्या यातना भोगण्यासाठी टाकला असताना परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये त्याला एकटं सोडलं नाही। प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची त्या परिस्थितीत भेट घेतली आणि त्याला जे प्रगटीकरण दिलं त्याची सुरुवात होते 7 मंडळांसाठी असणारा संदेश, 7 मंडळांसाठी असणारं पत्र, त्या 7 मंडळांच्या पुढाऱ्यांसाठी असणारं मार्गदर्शन किंवा प्रोत्साहन किंवा मंडळीसाठी दोष किंवा मंडळीला प्रोत्साहित करणं, या सगळ्या गोष्टी। आणि या 7 मंडळांमध्ये जे 7 विजय आहेत ते या 7 मंडळांपुरती नाही तर हे सगळ्यांसाठी आहे। आमेन। मी सांगितलं 4 क्षेत्रामध्ये हा संदेश काम करतो। त्या काळातल्या मंडळ्या लोकल चर्चसाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी, आणि युनिव्हर्सल चर्च म्हणजे विश्व कलिसिया किंवा विश्व मंडळीसाठी, या 4 क्षेत्रामध्ये हा संदेश आहे। आणि ज्याची सुरुवात होती इफिसकराच्या मंडळीतून। आम्ही जवळजवळ इफिसचा विजय पाहिला, स्मुर्नाच्या मंडळीचा विजय पाहिला, परगमच्या मंडळीचा विजय पाहिला, थुतराचा पाहिला, सार्दिसचा पाहिला, आणि आम्ही मागच्या रविवारपासून चालू केला आहे फिलेडेल्फियाच्या मंडळीचा विजय। आमेन। आणि प्रत्येक मंडळीचा एक काळ आहे आणि मी ऑलरेडी ते सांगितले, परंतु थोडंसं तुम्हाला आणखी चांगलं समजावं म्हणून जे रेव्हेलेशनचा 2रा अध्याय आणि 18 वचनापासून पुढे जी थुवतीरा नावाची मंडळी आहे, या मंडळीचा काळ सांगतो 603 इसवी सन 603 तर 1520, म्हणजे जवळजवळ 917 वर्ष हे कोणतं युग होतं? अंधकाराचं युग होतं। आणि या अंधकाराच्या युगामध्ये सर्व प्रकारच्या ज्या अशुद्ध गोष्टी आहेत, जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींनी मंडळीमध्ये प्रवेश केला। मग त्याच्यामध्ये आलं निकलाइतांचं शिक्षण, त्याच्यामध्ये आलं बलामाचं शिक्षण, त्याच्यामध्ये आलं इजबेलचं शिक्षण, आणि ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टी फोफावत गेल्या। मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट करणार नाही। जे निकलाइतांच्या शिक्षणाला आम्ही प्रेषितांचं कृत्याचं 20 अध्याय वचन 30 मध्ये, बुक ऑफ ऍक्ट्स चॅप्टर 20 वर्स 30 मध्ये त्या ठिकाणामध्ये निकोलाइट्स टीचिंग म्हटलेलं आहे। त्या लोकांचं शिक्षण होतं, त्याची सुरुवात तिथून आहे, लिखित स्वरूपामध्ये नाहीये, पण त्याची सुरुवात इफिस मधून आहे। आणि त्याचा विरोध या मंडळीसाठी करावा असं पौलाने संदेश दिला होता, पण या मंडळीच्या लोकांनी विरोध केला, इफिसच्या मंडळीने विरोध केला, स्मुर्नानी पण विरोध केला, त्यामुळे त्यांना छळातून जावं लागलं, सेवेसाठी छळातून जावं लागलं। परंतु परगमनी या मंडळीच्या, या निकलाइताच्या शिक्षकांना मान्यता दिली आणि थुवतीराने त्याला सिद्धांत केला। आणि जो सिद्धांत आम्ही पाहतो, कार्डियन, पोप, आर्च बिशप, या ज्या सगळ्या रोमन कॅथलिझम प्रणाली ज्या आहेत 603 इसवी सन 603 मध्ये जन्माला आल्या आणि ते जवळजवळ 917 वर्ष या सगळ्या गोष्टी चालू होत्या, ज्याच्यामध्ये बायबल वाचनाला मनाई होती। बायबल जे पुलपिटवर असेल त्याला चेन मध्ये बांधून ठेवण्यात यायचं, आणि साधारण व्यक्ती बायबल वाचू शकत नव्हता, त्याला तारण पाहिजे तर त्याला क्षमापत्र विकत घ्यावं लागायचं, ते विकत घेतलं म्हणजे तारण झालं। सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आले। मध्यस्थ केवळ येशू आहे, त्याला सोडून मग मध्यस्थीमध्ये येशूची आई आली, सगळे स्वर्गदूत आले, संत आले, पोप आले, कार्डियन आले, बिशप आले, या सगळ्या गोष्टी 917 वर्ष अंधकाराचं युग होतं। आणि त्याला विरोध करण्यासाठी एक व्यक्ती उभा राहिला, ज्याचं नाव आहे मार्टिन लुथर, ज्याने त्याला विरोध केला आणि रिफॉर्मेशनचं युग सुरू झालं।
रिफॉर्मेशन जर असल, शब्द लक्षात ठेवा, रिफॉर्मेशन म्हणजे सुधारणा. जर रिफॉर्मेशन आहे तर रिवायवल आहे म्हणजे संजीवन, आणि जर रिवायवल आहे मगच रिस्टोरेशन आहे म्हणजे पुनर्स्थापना. आणि या तिन्ही गोष्टी थुअतिराच्या मंडळीच्या काळापर्यंत बंद होत्या. पण ज्यावेळेस मार्टिन लुथर त्यांनी ज्यावेळेला स्वतः रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय याचा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्याला कळालं की तारण क्षमापत्राने होत नाही, तर तारण देवावरील विश्वास आणि देवाच्या कृपेने होतं. हा होता कोण? तर मार्टिन लुथर स्वतः रोमन कॅथलिक चर्चचा एक संन्यासी होता आणि रोमन कॅथलिक थिओलॉजी चर्चचा एक प्राध्यापक आणि प्रोफेसर होता. ज्या वेळेला वचनाचा प्रकाश त्याच्या अंतःकरणात आला, असं सांगण्यात येतं की त्यांनी 95 तारणाचे वचनाचे सूत्र त्यांनी सर्व विटनबर्ग नावाच्या या रोमन चर्चेसवरती लिहून टाकले आणि एक मोठ्या विरोधाला तो उभा राहिला. खूप लोक त्या काळामध्ये मारण्यात आले, परंतु त्याचं रिफॉर्मेशन म्हणजे सुधारणा, रिवायवल घेऊन आलं म्हणजे संजीवन, आणि ते संजीवन लोकांच्या जीवनामध्ये जे मेलं होतं ते पुन्हा पुनर्स्थापित झालं. आमेन, हालेलुया. म्हणून म्हटलं की हा जो संदेश किंवा हा जो विषय थोडा इन्फॉर्मेटिव्ह पण आहे आणि स्पिरिच्युअल पण आहे. आम्हाला इन्फॉर्मेटिव्ह यासाठी समजून घ्यायचे की ऍक्च्युअल मध्ये काय काय लोक म्हणतात हे पत्र त्या मंडळीसाठी, आमचा काही विषय नाही. आमच्यामध्ये त्याच्यातले काही गुण आहेत का? आम्ही स्वतःला बिलीवर म्हणतो, पेंटिकॉस्टल म्हणतो, तारलेले म्हणतो, नव्या जन्माचे लोक म्हणतो, पण आमच्यामध्ये अशी जर कोणती गोष्ट असेल तर ते आम्हाला तपासायचं आणि ते काढून टाकायचे. आमेन, हालेलुया. आणि असं करत करत आम्ही फिलेडेल्फियाच्या चर्च पर्यंत येऊन पोहोचलेले आहोत. आणि फिलेडेल्फियाच्या मंडळीकडे आपण जाऊया. रेव्हलेशन चॅप्टर 3, प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि वचन 7 पासून पुढं लक्षपूर्वक आपण ऐकूया. 7 ते 13 वचन. प्रकटीकरण 3रा अध्याय वचन 7 ते 13. रेव्हलेशन चॅप्टर 3 फ्रॉम वर्स 7 to 13. फिलिदिपिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. पहा, मी तुझ पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकणार नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणास यहुदी म्हणवितात, पण तसे नाही, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करेन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल, असे मी करीन. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन. मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातील माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव लिही. आत्ममंडळी काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकतो. आमेन, हालेलुया. बोलो येशू मसीह की. फिलेडेल्फिया या शब्दाचा अर्थ आहे बंधू प्रेम. फिलेडेल्फिया शब्दाचा अर्थ बंधू प्रेम, ब्रदरन लव. ही मंडळी कुठून कुठल्या काळापर्यंत आम्हाला पाहायला मिळते. ही मंडळी जसं मार्टिन लुथरनी प्रोटेस्ट केलं किंवा विरोध केला किंवा जी सुधारणा आणली, त्या 1720 काळापर्यंत 1900च्या काळापर्यंत ती मंडळी ते येशू जे येणार आहे तिथपर्यंत असणार आहे. समजते? म्हणजे जो प्रोटेस्ट झाला, जो विरोध झाला किंवा जी सुधारणा आली तेव्हापासून तर त्याच्यामध्ये, म्हणून मी काय झालं, 2च मंडळांचं आता काम चालू आहे. किती मंडळ्या?
हे आता आपण नाव दिलंय आपलं यहोवा निस्सी, कुणी दिलंय कुणाचं नाव. पण आता जर आपण बिब्लिकली आणि स्पिरिच्युअली विचार केला तर दोन मंडळींचे गुणधर्म दिसतात. एक आहे चर्च ऑफ फिलेडेल्फिया आणि दुसरे आहे चर्च ऑफ लाउदिकिया. या दोन मंडळ्या कुठून निघाल्या? थुवतिरामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझ्यामध्ये काही लोक आहेत की ज्यांनी थुवतिराच्या मंडळीचं किंवा इजबेलचं शिक्षण किंवा या कुठल्याही चुकीच्या धारणेमध्ये सहभागी झाले नाही, असे थोडकेच तुझ्याकडे आहेत. त्यांना सांगितलं जे तुझ्याकडे आहे ते दृढ धरून ठेव. प्रकटीकरण 2:24 मध्ये दिले, वाचू नका, वाचले आपण बघा थोडा. त्याच्यानंतर सार्दिस मध्ये असं दिले की तुझ्यामध्ये थोडकीच नाव आहेत. काय म्हटलंय? म्हणजे थुवतिरामधून दोन पार्ट वेगळे झाले, एक लाउदिकिया आणि दुसरी फिलेडेल्फिया. परंतु सार्दिस मध्ये पण सांगितलंय की जरी तू त्या निवडल्यामध्ये पण तुझ्यामध्ये मला कमतरता जाणवते. तुझ्यामध्ये जे आहे ते मरणपंथाला लागलेलं आहे. आणि ते कोण लोक आहेत ते पण आपण पाहिले, जे मेनलाईन चर्च, जे नामधारी आहेत, ज्यांनी सुरुवात तर केली पण फक्त त्यांनी मूर्त्या सोडल्या परंतु पद्धत तीच ठेवलेली आहे ना, ते आम्हाला पाहायला मिळतं. वेगळं काय तिथं दिसत नाही. तर आता हे ज्या दोन नद्या निघाल्यात, एक नदी आहे लाउदिकिया, दुसरी आहे फिलेडेल्फिया. लाउदिकिया विषय आपण पुढे पाहणार आहोत. पण आज फिलेडेल्फिया विषयी मी सुरुवात मागं पाहिलं की त्याच्याविषयी दिलंय की जो पवित्र व सत्य आहे त्याच्याजवळ कोणती किल्ली आहे? दाविदाची किल्ली आहे. आणि दाविदाच्या किल्लीचं रेव्हलेशन आयझया 22:22 मध्ये आम्ही पाहिलंय. यशाया 22:22 मध्ये लाउदिकिया आपलं दाविदाच्या किल्लीविषयीचं भविष्यवाणी होती. ती भविष्य काय होती की दाविदाची किल्ली मी त्याच्या खांद्यावर देईल. काय म्हटले? वाचा, मिळालं वचन तर ते. काय भविष्यवाणी होती? ती भविष्यवाणी या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते, पूर्ण झाली. यशाया 22:22, आयझया 22:22. दाविदाच्या घराण्याची किल्ली, दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवील. पुढे त्याने उघडले कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले कोणी उघडणार नाही, तर कोणी उघडणार नाही. आणि ती किल्ली म्हणजे सगळ्या मानव जातीसाठी येशू ख्रिस्ताने आपल्या खांद्यावरती जो वधस्तंभ वाहून दिला, तो वधस्तंभ. किल्ली खांद्यावर कोण घेतं का? किल्ली कुठं असती? खिशात, पाकिटात किंवा कमरेला. परंतु ही किल्ली कुठे आहे? यशायाने भविष्यवाणी केली होती, एक अशी किल्ली, मुक्तिदाता दाविदाच्या घराण्यातून दाविदाची किल्ली कालवरीच्या वाटेवरती आपल्या खांद्यावर घेऊन जाईल आणि अखिल मानव जातीसाठी नरकाचं द्वार बंद करल आणि स्वर्गाचं द्वार उघडल. हालेलुया. आणि ती भविष्यवाणी होती की जे तो बंद करल ते कोणी उघडणार नाही, आणि जे तो उघडल ते कोणी बंद करणार नाही. आमेन. धर्माच्या कर्माने आम्ही स्वर्गात जात नाही, तर आमच्यासाठी वधस्तंभ येशूने आपल्या खांद्यावर नेला, त्याच्याद्वारे स्वर्गाच्या राज्याचे आम्ही वारिसदार होतो. आमेन. हालेलुया. आज आपण थोडं पुढे जाणार आहोत. या फिलेडेल्फियाच्या मंडळीमध्ये 4 गोष्टींवरती फोकस करण्यात आलेला आहे. नंबर 1 आहे दार, है ना. नंबर 1 दार, डोर. नंबर 2 वर आहे क्राउन, मुकुट. नंबर 3 वर आहे स्तंभ, पिलर. आणि नंबर 4 आहे नाव. काय गोष्टी? बोला. नंबर 1 दार, नंबर 2 मुकुट, नंबर 3 स्तंभ आणि नंबर 4 नाव. या 4 गोष्टी फिलेडेल्फियाच्या मंडळीमध्ये तो बोलला. आणि त्या ठिकाणामध्ये आज तुम्हाला आणि मला स्वतःला बसवायचे. बायबल सांगतं या ठिकाणामध्ये 8 वचनामध्ये, रेव्हलेशन चॅप्टर 3 वर्स 8 मध्ये, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. काय म्हणत आहे? तुझी कृत्य, तुझं काम मला ठाऊक आहे. या 7 मंडळांपैकी 2च मंडळांची स्तुती देवाने केली. या 7 मंडळांपैकी 2च मंडळांना कुठला दोष लावला नाही. त्याच्यापैकी पहिली आहे स्मुर्ना, जी प्रेषितांची मंडळी, आणि दुसरी आहे फिलेडेल्फिया. का मी त्याच्यात बसतोय का? माझी कृत्य माझ्या देवाला आवडतात का?
माझी कृत्य त्याला ठाऊक आहेत, जी त्याला आनंद देणारी आहे का त्याला दुःख देणारी आहे. आमेन, हालेलुया. तो म्हणतो की मी तुझ्या पुढं दार उघडून ठेवला आहे. आता काही लोक या दाराला फक्त आशीर्वादापुरतीच मर्यादित ठेवतात. हे दार जे आहे हे फक्त आशीर्वादापुरती मर्यादित नाहीये, चंगाईपुरती मर्यादित नाहीये, भविष्यवाणीपुरती मर्यादित नाहीये, बरकतपुरती मर्यादित नाहीये. पण वास्तविक फिलेडेल्फियासाठी देवाने कोणतं दार उघडलं तर याला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी सांगू इच्छितो. ज्या वेळेला मार्टिन लुथरनी ज्या वेळेला रिफॉर्मेशन केलं त्यावेळेला रिवायवल आलं आणि रिवायवल नंतर रिस्टोरेशन झालं. म्हणजे काय, पेंटिकॉस्टच्या काळामध्ये जो अग्नी उतरला होता, मंडळी जशी पेटलेली होती, सगळीकडे सुवार्ता प्रसार चालू होता, ते काम जे ठप्प पडलं होतं ना, ते काम फिलेडेल्फियापासून सुरू झालं. समजतंय? फिलेडेल्फियाच्या काळातून अनेक मिशनरी उभे राहिले. कोण श्रीलंकाला गेलं, कोण चायनाला गेलं, कोण साऊथ आफ्रिकाला गेलं, कोण इंडियाला आलं. इंडियामध्ये येणारा व्यक्ती फिलेडेल्फियाच्या रिवायमधून आलेला व्यक्ती ज्याचं नाव आहे विल्यम केरी, जो भारताच्या कलकत्त्यात आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सगळे मिशनरी फिलेडेल्फियाच्या रिवायवल मधून आले. का? कारण सुधारणेशिवाय संजीवन नाही आणि संजीवनाशिवाय पुनर्स्थापना नाही. आपली संख्या कमी होते आणि तुम्हाला माहिती आहे की आपण सुधारणा डायरेक्ट करतो. अजिबात सुधारणेमध्ये भिडभाड नसते. कारण मला माहिती आहे किती दिवस गोंजारणार, गोंजारून एक दिवशी ते डायव्हर्ट होणार आहे. तर पहिल्याच दिवशी ठोका देऊन टाकायचा, पटलं तर राहील, संजीवन होईल, पुनर्स्थापना होईल आणि एक सेवक आणि सेविका म्हणून उभं राहील. वेळ पण व्यस्त नाही, ताकद पण व्यस्त नाही आणि बोलणं पण व्यस्त नाही. मार्टिन लुथरने सुधारणा केली म्हणून संजीवन आलं आणि ते संजीवन आल्यामुळं पेंटिकॉस्टच्या अग्नीने पेटलेली मंडळी जी सार्दिस पासून, पर्गम पासून थुअतिराच्या काळापर्यंत जी थंड पडली होती ती फिलिपियाच्या काळामध्ये उभी राहिली आणि लोक वचनाला पर्सनली घ्यायला लागले, वचनाला वैयक्तिक घ्यायला लागले. विल्यम केरीला वचनाचं प्रकाशन मिळालं, तो आला भारतामध्ये. लिव्हिंगस्टन नावाच्या सेवकाला वचनाचं प्रकाशन मिळालं, तो गेला साऊथ आफ्रिकामध्ये. जडसन नावाच्या मिशनरीला प्रकाशन मिळालं, तो गेला चायनामध्ये. हे सगळे का गेले? कारण फिलेडेल्फियामध्ये मार्टिन लुथरच्या द्वारे जी सुधारणेच्या द्वारे जे संजीवन आलं, पुनर्स्थापना सुरू झाली. आणि आपण फिलेडेल्फियाच्या मंडळीला आणखी एक नाव देऊ शकतो, ती म्हणजे जागृत असणारी मंडळी. हालेलुया. जागृत असणारी मंडळी सर्वात महत्वाचं काम करते ते म्हणजे प्रत्येकापर्यंत सुवार्ता प्रसार करते. आज फक्त मंडळे आहेत. प्रश्न आहेत, सुवार्ता प्रसार किती चाललाय? सुवार्ता प्रसारचा अर्थच माहिती नाही लोकांना. सुवार्ता कशाची चालली? अनॉइंटेड ऑइल. सुवार्ता कशाची चालली? अनॉइंटेड पास्टर. सुवार्ता कशाची चालली? पॉवरफुल भविष्यवाणी. सुवार्ता काय हेच माहिती नाही आज मंडळीला. पण ज्या वेळेला फिलेडेल्फियाच्या काळामध्ये हे कार्य झालं, निरनिराळ्या ठिकाणामध्ये लोक एकमेकांच्या सेवेतून इन्स्पायर झाले. डी.एल. मोडी शेवट यामधला मिशनरी होता. त्यांनी 1900च्या काळामध्ये त्याच्याकडून काही लोक इन्स्पायर झाले. मग तिथून पुढे 1901 पासून सुरू झालं आझुजा स्ट्रीट रिवायवल, ज्याला काही लोक नेगेटिव्ह घेतात, परंतु आम्हाला त्याच्याशी म्हणणं नाहीये. परंतु आझुजा स्ट्रीट रिवायवल नावाचं जे काम सुरू झालं त्याच्यामध्ये देवाने अद्भुत कार्य अशा लोकांकडून घेतलं, ज्याच्यामध्ये स्मिथ विगल्सवर्ग नावाचा एक प्लंबिंग काम करणारा सेवक होता, ज्याच्याद्वारे हजारो लोक प्रभूकडे आले. का? त्याचं कारण जे काम मार्टिन लुथरने सुरू केलं त्याचा परिणाम. म्हणून जी मंडळी सुधारणा करत नाही ती मंडळी कधीच रिवाइव्ह म्हणजे संजीवित होऊ शकत नाही. आणि संजीवित होत नाही तिथं पुनर्स्थापना होत नाही. फिलेडेल्फियाच्या मंडळीला एक जागृतीची कलिसिया किंवा एक जागृत असणारी मंडळी म्हणण्यात येतं. म्हणून तो काय म्हणतो माहितीये का? तुझ्यासाठीचे दार उघडून ठेवले. कोणतं दार? मी मगाशी बोललो फक्त हेच दार आहे, पण सगळ्यात मोठं दार कुठलं होतं? सेवेचं दार जे बंद होतं ते फिलेडेल्फियाच्या मंडळीपासून ते दार ओपन झालं. का माहितीये का? कारण मी जेव्हा दाराकडे पाहतो तर पहिल्या करिंथच्या मंडळीमध्ये संत पौल
इफिस मध्ये त्याला एक दार ओपन झालंय, त्याविषयी तो सांगतो. पहिले कोरिन्थीय पत्र 16 अध्याय आणि वचन 8 आणि 9. तरी 50व्या दिवसाच्या सणापर्यंत, 50व्या दिवसाचा सण म्हणजे पेंटिकॉस्टलचा दिवस, मी इफेस इथे राहील. इफिस मध्ये राहील, कारण इफिस मध्ये सेवा करणं जोक नव्हता, साधं काम नव्हतं, कारण सैतानाचं हेडक्वार्टर एक प्रकारचं इफिस झालं होतं. कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी खोलले आहे, माझ्यासाठी उघडले आहे, आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत. म्हणजे मी तुम्हाला हे वचन का वाचायला लावलं, त्याच्या मागचं कारण की जे फिलेडेल्फियाकडे परत येऊ आपण, त्याचं कारण असं की फिलेडेल्फियासाठी कोणतं द्वार उघडलं, तर ते द्वार होतं नंबर 1 सेवेचं द्वार. बायबलमध्ये अनेक द्वार आहेत, त्याच्यापैकी देव, आम्ही प्रार्थना करतो की देवा आमच्यासाठी द्वार उघड की आम्ही तर सेवेला जाणार आहोत. आम्ही केली का कधी अशी प्रार्थना? आम्ही फक्त दार उघडावं, माझ्यासाठी आशीर्वाद, माझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद, माझ्यासाठी बरकत. परंतु कधी इथं बसणारी मंडळी जर फिलेडेल्फियाची मंडळी असेल तर तिने आज निर्णय घ्यावा आणि प्रार्थना करावी की प्रभू माझ्यासाठी दार उघड. दार म्हणजे तुम्हाला काही कुठं आउट ऑफ इंडिया जायचं नाही, कुठल्या खेड्यापाड्यातही जायचं नाही, डोंगरादरीत पण जायचं नाही, आदिवासी लोकांकडे पण जायचं नाही, नक्सलाईट लोकांकडे पण जायचं नाही. तुमचं दार तुमच्या वस्तीत उघडल, तुमचं दार तुमच्या शेजाऱ्याच्या घरात उघडल, तुमचं दार तुमच्या गावात उघडल, तुमचं दार तुमच्या नातेवाईकात उघडल. पण कधी तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टी स्वीकारून ज्यावेळेस तुम्ही सुवार्तेने सुरुवात करताल, परमेश्वर ते दार उघडल जे कोणी बंद करू शकणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज ते दार आपल्या कुटुंबातून उघडा, आपल्या वैयक्तिक लोकांमधून उघडा, तर निश्चित परमेश्वर काम करेल. अनेक द्वार, येशू म्हटलं, काय म्हटलं, मी स्वतः दार आहे, मी स्वर्गाचं दार आहे, है ना. याच मला वाटतं प्रकटीकरण 4:3 मध्ये दिले, स्वर्गाचं दार आहे का नाही. सगळ्या प्रकारचे दार आहे, परंतु एक दार आहे, मला आज तुम्हाला त्याच्यावर फोकस करायचंय. जे दार सदैव उघडं आहे, पण त्या दारातून जाण्यासाठी माणूस खूप व्यस्त आहे. कोणतं असेल हो दार? ते प्रार्थनेचं दार. कुठल्याही एजचा इथलचा व्यक्ती असो, त्या प्रत्येकासाठी देवाने येशूच्या द्वारे प्रार्थनेचं द्वार उघडलंय. माझा प्रश्न इथं बसणाऱ्या प्रत्येकाला, किती लोक ते दार उघडं आहे, किती लोक त्या दारातून जातात? आणि प्रकटीकरण 3:20 मध्ये दिलेलं आहे की पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये आम्ही येशूचा एक फोटो पाहतो ना, येशू दाराशी उभा आहे असा हात लावून. त्या लाकडी दाराला ठोकत नाही होतो, या मांसमय हृदयाच्या द्वाराला ठोकतोय. आणि त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्याबरोबर वेळ द्यावा. एक दार सतत उघडे, सदैव उघडे, ते दार कधीच बंद होत नाही, आणि ते म्हणजे प्रार्थनेचं दार. तुमच्या टॉयलेट बाथरूमला सोडून तुम्ही सगळीकडे या द्वारातून आज जाऊ शकता. पण का या दारातून मी आत प्रवेश करतोय का, त्याच्यावरून माझं प्रार्थना जीवन समजतं. तुमचं प्रार्थना जीवन किती आहे? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास? आम्हाला सगळे द्वार उघडलेले पाहिजे. आशीर्वादाचं द्वार, बरकतचं द्वार, चांगल्या नोकरीचं द्वार, चांगल्या बायकोचं द्वार, सगळ्या गोष्टी पाहिजे. पण प्रार्थनेचं द्वार सताड उघडे, त्या द्वारातून किती लोक आज जातात हा प्रश्न आहे. आणि फिलेडेल्फियाच्या मंडळीसाठी देवाने सेवेबरोबर तुमच्या आणि माझ्यासाठी आणि आमच्या पुढच्या पिढीसाठी एक दार सतत उघडं ठेवले, ते म्हणजे प्रार्थनेचं दार. त्या दारातून तुम्ही आणि मी जर जात असू तर आमची पुढची पिढी जाईल. जर तुम्ही आणि मीच या दाराला महत्व देत नाहीये, तुम्ही त्या दाराकडे बघता, पण आम्ही इतके व्यस्त झालोय ना, आम्ही त्या गोष्टीपेक्षा जगिक गोष्टीला इतकं महत्व दिले ना की आम्ही निरनिराळ्या दारात जातोय. आम्ही मित्राच्या दारात जातोय, आम्ही कामाच्या दारात जातोय, आम्ही बिझनेसच्या दारात जातोय, आम्ही समाजाच्या दारात जातोय, परंतु जो आम्हाला श्वास फुकट देतोय त्या प्रार्थनेच्या दारात जायला, त्याचं वचन वाचायला, त्याच्या सानिध्यात बसायला आमच्याकडे कदाचित वेळ नसेल, तर आम्हाला फिलेडेल्फियाच्या मंडळीमध्ये ठेवण्याचं कुठलाही हक्क नाहीये.
फिलेडेल्फियाची मंडळी एक प्रार्थनाशील मंडळी होती, म्हणून जे रिवायवल तिथून सुरू झालं, जे रेस्टोरेशन, जी पुनर्स्थापना तिथून जी सुरू झाली, ती आजपर्यंत आमच्यासाठी आहे. आणि हे दार देव कधीच बंद करत नाही. हे दार तुमच्यासाठी 24 तास उघडं आहे. मी म्हणत नाही की भल्या पाटे लोक जसे म्हणतात 3ला उठतो आणि 4ला उठतो, काय गरज नाही. देवाला तुमचा उत्तम टाइम पाहिजे. उगाच शरीराला, डोक्याला, डोळ्याला त्रास देऊ नकोय. तुम्हाला जर झेपत असेल तर तो टाइम घ्या. काही लोक म्हणतात पहाटेच केले पाहिजे. मग तुमच्या इथं पहाटे तर अमेरिकेला दिवस आहे, मग त्यांनी काय करायचं? देव आम्हाला कुठल्या नियमात बांधून प्रार्थना करायला लावत नाही, नाही तर आम्हाला बी 5 टाइम उठक बैठक करावं लागले असते. समजणे वालों को इशारा. तुमच्यासाठी प्रार्थनेचं दार सतत उघडे, पण त्या दारातून तुम्हाला जाणं गरजेचं आहे. मला सांगू द्या, तुम्ही स्वतःला जर ख्रिस्ती म्हणता आणि प्रार्थना जीवन तुमचं नाहीये ना, तर तुमचं ख्रिस्ती जीवनावरती एक कलंक लागला जातो. आणि तो कलंक म्हणजे नामधारी ख्रिस्ती. ज्याला स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्याचा अधिकार नाही. 1 तास देऊ शकतो का आम्ही देवाला रोज? का तो पण नाही आमच्याकडं? 1 तास. तुमच्या संपूर्ण 24 तासामधला 1 तासाने सुरुवात करा. मग तुम्हाला त्या मित्राबरोबर वेळ घालवण्याचा जो आनंद मिळेल ना, ऑटोमॅटिक त्या 1 तासाचा 1.25 तास होईल, 1.25 तासाचा 1.5 तास होईल. तुम्ही जगाच्या कुणाच्या दारात जाणार नाही, तुम्ही देवाच्या दारात सदैव बसलेले असतात. आणि देवाचं दार फक्त इथंच नाही, जिथं तुम्ही गुडघे टेकता तुमच्या घरात देवाचं दार होईल. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण थोडंसं पुढे जाऊया, आणखी 10 वचन वाचा. धीराविषयीचे माझे वचन तू राखिले आहे. धीराविषयीचं माझं वचन तू राखलं आहे. आता पॉइंट नंबर 2, आमच्यामध्ये जे वचन मिळाले ते वचन घेऊन मी धीर ठेवलाय का? फिलेडेल्फियाच्या मंडळीमध्ये एक स्वभाव आहे, ती धीराने वचन राखून ठेवते. नाही देवा आज नाही, उद्या होईल. नाही देवा नक्की होईल, कारण तुझं वचन खरं आहे. फिलेडेल्फियाचं चर्च यांची ओळख आहे. ते दार उघडलेलं असताना त्या दारातून जातात, सेवाही करतात, प्रार्थनाही करतात आणि धीराचं वचन राखून ठेवतात. आमेन, हालेलुया. आज लोकांची पद्धत खूप वेगळी आहे, पण माझ्याकडे अशा काही साक्षी आहेत, असे काही लोक आहेत जे सोशल मीडियातून मला जॉईंट आहेत, जे मोठ्या छळातून जात आहेत, परंतु येशूला सोडत नाहीये, कुठलाही समझौता करत नाहीये. पण धन्य आहेत ज्यांनी धीराचं वचन राखून ठेवले. ते चर्च ऑफ फिलेडेल्फियाचे मेंबर आहेत. आम्हाला चर्च ऑफ फिलेडेल्फियाचा मेंबर, यहोवा निस्सी महत्वाचं नाहीये. चर्च ऑफ फिलेडेल्फिया त्याच्यामध्ये गुण आहे, त्याची ओळख त्यांनी पहिले पण केलेली आहे की तू माझं वचन पाळलं आहे आणि माझं नाव नाकारलं नाही. आणि पुढे तो म्हणतो धीराचं वचन तू राखलं आहे. आणि काय दिले पुढे माहितीये का? वाचा 10 वचन. म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, सर्व जगावर एकाच वेळी तो परीक्षा प्रसंग येणार आहे, त्यापासून ही मी तुला राखील. त्यापासूनही मी तुला राखील. आता मी तो थोडं एक कन्फ्युजन दूर करतो. काही लोक चुकीचं शिक्षण देतात. ते शिक्षण काय देतात की मंडळीला छळातून जावत लागल. आता छळ एकाच टायमाला सगळीकडे चाललाय का? महाराष्ट्रात चाललाय का? छत्तीसगडला चाललाय? साऊथला चाललाय का? नॉर्थला चाललाय का? नॉर्थला तर उलट अजून उदं चाललंय. मी परवा एक ऍडव्हर्टाईज बघितली, लोकांनी तीर्थयात्रा बनवली. या प्रॉफिट पासून त्या प्रॉफिटला चर्चला जायला 8 दिवसाची यात्राचं पॅकेज बनवलंय. कळालंच मला कुठं चाललंय जग. ऍडव्हर्टाईज बी चालू आहे, लवकर बुकिंग करा. पहिल्या 1000 लोकांना 50% डिस्काउंट. फक्त हॉटेलवाल्याने नाही, या लोकांनी पण ऍडव्हर्टाईज केली. कुठं चाललंय जग? ऍट अ टाइम जगावरती छळ चालू आहे का? नाही. कुठं चालू आहे, कुठं नाही चालू. पण हा जो छळ आहे ना, या छळाला म्हणतात महासंकटाचा काळ. आणि महासंकटाच्या काळामध्ये कोणती मंडळी राहणार नाही? ती आहे फिलेडेल्फियाची मंडळी. असं लिहिलं आहे, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासून मी
तुला राखीन. म्हणजे महासंकटाच्या काळापूर्वी फिलेदेल्फियाच्या मंडळीच्या स्वभावाने जगणारे लोक, मग कबरेतले असो किंवा जिवंत असो, ते येशू मेघारूढून येणार आहे, ते येशू बरोबर उचलले जाणार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि माझा मेसेज खूप लोक शेअर करतात सध्या, खबर देखोगे या खबर बनोगे. एकच मिनिटाचा संदेश आहे. अख्ख्या जगातले रिपोर्टर ज्या दिवशी जगामध्ये या गोष्टी होणार आहे, ज्या फिलेदेल्फियाच्या स्वभावाने चालणारी मंडळी, मग ते कोणी असो, कुठल्याही पंथाचे असो, जे फिलेदेल्फियाच्या स्वभावाने चालणारे आहेत, ज्यावेळेस ते उचलले जातील आणि गायब होतील आणि कब्रस्तानातले मुर्दे ज्यावेळेला उघडले जातील, त्यावेळेला या जगातला प्रत्येक रिपोर्टर ख्रिस्ती कब्रस्तानाच्या समोर कॅमेरा घेऊन उभा असेल. मग प्रश्न हा आहे, न्यूजवरती खबर बघायची का खबर बनायची? खबर बघणारे महासंकटाच्या काळामध्ये जर त्यांना येशूच्या राज्यात जायचंय तर गळा चिरून घेण्याची तयारी ठेवावी लागेल. म्हणून येशू म्हणतो, कृपेचा काळ आहे, भीत भीत कापत कापत तारण प्राप्त करा, धीराचं वचन राखून ठेवा. कारण जर तू राखून ठेवशील तर सर्व जगावर जो प्रसंग येणार आहे त्याचा कुठलाही प्रभाव तुझ्यावर होणार नाही. त्याच्या आधीच मी माझ्या फ्लाईटमध्ये बसून माझ्या राज्यात तुला घेऊन जाईल. काही लोक खोटं शिक्षण देतात, मंडळीला छळातून जावं लागलं. नाही, हे छळ ठिकठिकाणामध्ये चालू राहणार, ऍट अ टाइम सगळीकडे होणार नाही. पण महासंकटाच्या काळामध्ये 666 उभा राहणार, ख्रिस्तव विरोधी उभा राहणार आणि त्यांचा स्वीकार जे करतील तेच त्याच्या राज्यात राहतील. जे स्वीकार करणार नाही त्यांचं नरडं कापण्यात येणार. पण मला सांगू द्या, जिस गली जाना नाही उस गली देखना भी नाही. बरोबर ना? ते शिक्षण नाही आपलं. पण मला काय करायचंय, फिलेदेल्फियाच्या मंडळीचा गुण स्वभाव आहे तो धारण करायचा आहे. धीराचं वचन राखून ठेवायचं आहे. वचनासाठी आपलं जीवन जगायचं आहे. ख्रिस्ताचं नाव नाकारायचं नाहीये. आणि त्याचबरोबर पुढे काय दिले, 11 वचन वाचा. मी लवकर येतो, मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून जे तुझ्या जवळ आहे हा ते दृढ धरून राहा. आता तुझा मुकुट कुणी काढून घेऊ नये. चर्च ऑफ फिलेदेल्फिया मध्ये जरी तुम्ही असाल, पण तुमच्यासाठी या ठिकाणामध्ये एक चेतावणी आहे. काय? तुझा मुकुट कुणी काढून घेऊ नये, म्हणजे काढून घेण्याची शक्यता आहे. समजते? उलटी बाजू काय, तुझा मुकुट, फॉर एक्झाम्पल या ठिकाणामध्ये जे तुम्हाला देवाने दिले त्याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं नाही, फॉर एक्झाम्पल जर आज अन्य भाषेचं वरदान जर सिस्टमला दिलेलं आहे, जर त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित नसेल तर ते काढूनही घेण्यात येईल. त्याच्यात वाढलं पाहिजे. बायबल सांगते की तुझा मुकुट काढून घेण्याची शक्यता आहे. कसा काढून घेण्यात येईल? ज्या वेळेला एका ऑफिसमध्ये 2 लोक काम करतात, एक त्या पोस्टवरती असतो पण दुसरा एक व्यक्ती येतो, तो चांगलं काम करतो, एकाला मिळतं प्रमोशन, दुसऱ्याला मिळतं डिमोशन. बरोबर? उत्तम उदाहरण जर घ्यायचं झालं, एसावचा मुकुट याकोबाने काढून घेतला. बरोबर? याकोबाला किती मुलं होते? 12 मुलं आणि 1 मुलगी. किती? 12 मुलं 1 मुलगी. मोठ्याचं नाव होतं रौबेन. रौबेनचा मुकुट यहुदाने काढून घेतला. शाऊल राजाचा मुकुट दावीद राजाने काढून घेतला. समजते? इस्रायल लोकांचा मुकुट तुम्ही आणि मी अन्य जातीने काढून घेतला. त्यांना पण सांगितलं होतं सांभाळून ठेव, पण त्यांनी मसीहाचा स्वीकार केला नाही. आम्ही मसीहाचा स्वीकार केला, म्हणून इस्रायल लोकांना मिळणारा मुकुट तो आम्ही काढून घेतलाय. आम्हाला सांगण्यात येते तुमच्याकडून दगडाची उपासना करणारे ते काढून घेऊ नये, म्हणून जे आहे ते दूर धरून ठेव. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या मुकुटाविषयी थोडस डीप मध्ये जाऊया. तर या मुकुटाचं रक्षण कसं होईल? तर याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 12. तो म्हणता हे मुकुट काय आहे, या मुकुटाची व्याख्या तुम्हाला थोडीशी समजावून सांगतो. याकोब 1:12. जो माणूस परीक्षेत टिकतो. कशात टिकतो? परीक्षा. कुठलीही परीक्षा असो, तुमच्या जीवनामध्ये येणारी आर्थिक पैशा पाण्याची समस्या, कुटुंबाकडून येणारा त्रास, जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य. तो धन्य म्हणजे तो आशीर्वादित. कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना
प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट हा परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. आमेन. आमेन. रोजची परीक्षा आहे. तुम्हाला मुकुट जर रोज टिकून ठेवायचं आहे तर रोज त्या परीक्षेमध्ये तुम्हाला टिकायचंय. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास देखील व्हायचंय. बुक ऑफ जेम्स चॅप्टर 1 वर्स 12 मध्ये त्याच्यामध्ये दिलेलं क्राउन ऑफ लाईफ. क्राउन. आमेन. आणखी एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. 2 तिमोथी 4 अध्याय आणि वचन 7 आणि 8. 2 तिमोथी 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 7 and 8. जे सुयुद्ध. कुठलं युद्ध? सुयुद्ध. साडी खोसून केलेलं युद्ध नाही. सुयुद्ध. चांगलं युद्ध, विश्वासाचं युद्ध, आज्ञा पालन करण्याचं युद्ध, सहनशीलतेचं युद्ध, सुयुद्ध. जे सुयुद्ध ते मी केले आहे. हा. धाव संपवली आहे. धाव संपवली. आता त्याला माहितीये माझा समय जवळ आलाय, कारण हे पत्र असं म्हणतात की तो लिहित होता तेव्हा त्याची सजेची डेट किंवा त्याला जी सजा मिळणार होती पौलाला कसं मारलं माहितीये? असे हात मागं बांधून लाकडाच्या ओंडक्यावरती असं डोकं ठेवण्यात आलं आणि एकच घाव इथं मारून त्याचं मुंडकं वेगळं करण्यात आलं. परंतु तो आनंदी होता, त्याला दुःख नव्हतं. हा. धाव संपवली आहे. हा. विश्वास राखला आहे. काय राखला आहे? विश्वास. विश्वास राखला आहे. आता जे राहिले आहे. आता जे राहिलं आहे ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. कुठला मुकुट? नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान हा न्यायाधीश आहे. हा. तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्याला प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. किती सुंदर बोलतो ना तो. मुकुट फक्त तो म्हणतो माझ्या पुरतीच नाही की मी लय मोठी सेवा केली, हजारो चर्च स्थापन केले, हजारो सेवक उभे केले, हजारो लोकांना बरं केलं. तो म्हणतो माझ्यासाठीच नाही, पण ज्यांना येशूचं मध्य आकाशात येणं प्रिय आहे. फिलेदिल्फियाच्या मंडळीला येशूचं मध्य आकाशात येणं प्रिय आहे, कारण फिलेदिल्फियाची मंडळी महासंकटाच्या काळात नसणारच. तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, जर येशू येण्यापूर्वी जर आपलं तिकीट कन्फर्म झालं तर विश्वास राखून आपलं जीवन संपवणं किंवा जिवंत असू तर असं जीवन जगू. कुणीतरी म्हटलेलं आहे की असं जीवन जगा की येशू आज सकाळी माझ्यासाठी जन्मला, आज दुपारी माझ्यासाठी मेला, संध्याकाळी माझ्यासाठी जिवंत झाला आणि रात्री मला घ्यायला येणार आहे. असा दिवस जो जगतो तो तयार असतो, त्याला येशूचं येणं प्रिय आहे. त्याच्या डोक्यात स्वतः येशू तो मुकुट घालेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु परीक्षेत उतरणं हे रोजचं काम आहे. तुम्हाला आम्हाला वाटतं आम्हाला खूप त्रास आहे, आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, पण या जगामध्ये असे काही लोक आहेत ज्यांनी येशूला स्वीकारल्यामुळं खूप मोठं नुकसान उचलले. स्मरणाच्या मंडळीचा इतिहास मी ऑलरेडी सांगितलेला आहे. कशा कशा परिस्थितीतून ते गेलेत. तुम्ही आणि मी खूप चांगल्या क्षेत्रात आहोत, कम्फर्ट झोनमध्ये आहोत, आम्हाला उत्तम उत्तम गोष्टी आहेत, पण त्यातून देवाची अपेक्षा आहे की धीराचं वचन जर आम्ही राखू तर तो आम्हाला तो मुकुट देईल. पण तो मुकुट दृढ धरून ठेवा, असं न हो की तुमच्याकडून कोणी तो काढून घेईल. आमेन. हालेलुया. आणि मग 12 वचनाकडे येऊन तो म्हणतो जो विजय मिळवतो, 6व्या विजयामध्ये काय महत्वाचं आहे, जो विजय मिळवतो तो म्हणतो मी त्याला देवाच्या मंदिराचा स्तंभ करील. काय करील? स्तंभ काढलं तर बिल्डिंग पडून जाईल. म्हणजे तुम्ही देवाच्या स्तंभ म्हणजे तुम्हाला काही कुठलं खांब करणार नाही. त्याचं एक दर्शक आहे की तुम्ही जर तो मुकुट राखून ठेवला, तुम्ही जर ती धाव राखताना विश्वास राखून ठेवला, तुम्ही देवाच्या मार्गाने चालत राहिला, जे दार उघडले त्या दारातून तुम्ही देवाबरोबर भेटत राहिला, देवाला आवडेल ते जीवन जगत राहिला, ज्याच्याकडे दाविदाची किल्ली त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहिला, तर तुम्ही देवाच्या मंदिराचा खांब म्हणजे तुम्ही परमनंट मेंबर स्वर्गीय राज्याचे होताल, हा त्याचा अर्थ आहे. आमेन. आणि 3 प्रकारची नावं म्हटलेली आहे, ज्याच्यापैकी पहिलं नाव म्हटलेलं आहे त्याच्यावर देवाचं नाव, दुसरं नगरीचं नाव आणि तिसरं येशूचं नाव. अशी 3 नावं
तुमच्यावर टॅटू तिथं काढण्यात येणार आहे. इथं जे टॅटू काढतात ना वचनाच्या विरुद्ध जाऊन, झाली असेल चूक हरकत नाही माहीत नसताना, पण बुद्धी परस्पर जे करतात त्यांनी समजून घ्यावं. आणि जे काढण्याच्या तयारीत असतील, तुमच्यासाठी हेवेनली टॅटू वरती येशू घेऊन बसलाय. तुमच्यावर तो स्वतः टॅटूने नाव टाकल, देवाचं, पित्याचं नाव, स्वतःचं नाव आणि त्या नगरीचं नाव. गोंधन. आज सगळीकडे बिझनेस चाललाय टॅटूचा. गल्ली गल्लीत टॅटूवाले दिसतात येत आता. हे कशाचं चिन्ह आहे? टॅटू हे 666 किंवा सैतानाचं हे पहिलं शस्त्र आहे लोकांना त्या माध्यमातून आकर्षित करायला. पण तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्त स्वतः असं नाव टाकल, परमनंट नाव टाकल, ते नाव कोणी खोडू शकणार नाही. 6व्या विजयामध्ये तुमच्यासाठी देवाने उत्तम गोष्टी ठेवलेल्या आहेत, ज्याच्यापैकी दार उघडा आहे, मुकुट तयार आहे, स्तंभ बनवणार आहे, नाव टाकणार आहे. उत्तम 4 गोष्टी आमच्यासाठी. त्या गोष्टींसाठी झटा. फिलेदिल्फियाचं चर्च आज आम्हाला संदेश देत आहे की का मी चर्च ऑफ फिलेदिल्फियाचा मेंबर होण्याचा लायक आहे का? कारण चर्च ऑफ फिलेदिल्फियाचा आहे, जेव्हा येशू येईल त्यावेळेस त्याच्याबरोबर उचललं जाणार आहे. थँक्यू जीसस.